दावोस परिषदेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये 6 लाख कोटींची गुंतवणूक झाली। दुसऱ्या दिवशी 3,70,000 कोटींची गुंतवणूक झाली आहे। दावोसमधून एकूण गुंतवणूक 9,30,000 कोटींवर पोहोचली आहे। त्याच्यामधून 83% प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं। रिलायन्स पेट्रोकेमिकल, पॉलिस्टर, रिन्युएबल, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन केमिकल, रिटेल, डाटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात राज्यात गुंतवणूक करणार आहेत। रिलायन्स आणि राज्य सरकारमध्ये सामंजस्य करार करण्यात आला। 3,05,000 कोटींची गुंतवणूक रिलायन्स महाराष्ट्रात करणार आहे। एकूण 3 लाख रोजगार निर्मिती गुंतवणुकीतून होणार आहे। कालच्या या 6 लाखाच्या एमओयू मध्ये डिफेन्सचे एमओयू आहेत, सिडको सारख्या संस्थेचे इन्फ्रास्ट्रक्चरचे एमओयू आहेत, काही संस्थांशी केलेले टेक्निकली आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं मुलं तयार होण्यासाठी केलेले एमओयू आहेत, डेटा सेंटरमध्ये केलेले एमओयू आहेत। असे विविध प्रकारच्या सेक्टरमध्ये काल आम्ही 6 लाख कोटीचे एमओयू केले आणि ही परकीय गुंतवणूक आता महाराष्ट्रामध्ये येणार आहे। दावोसमध्ये महाराष्ट्रानं गुंतवणुकीचे 6.25 लाख कोटी रुपयांचं सामंजस्य करार करून मोठी कामगिरी केली। त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं कौशल्य आहे। महाराष्ट्रासाठी एवढी मोठी गुंतवणूक आणताना त्यांनी सीईओची भूमिका पार पाडली। दावोसमध्ये गेले 2 दिवस लॉंग जॅकेट, 3 पीस सूट, गळाबंद कपड्यांमध्ये वावरणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं कौशल्य पणाला लावत महाराष्ट्रासाठी आजवरची मोठी गुंतवणूक आणली आहे। इज ऑफ डुईंग बिझनेसवर भर देत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये फडणवीस यांनी हे करार केले। त्यामुळे राज्यात तब्बल 1 लाख रोजगार निर्मितीचा मार्ग मोकळा झाला। यात सर्वात मोठी गुंतवणूक आहे जिंदाल ग्रुपची। स्टील, ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम आयन बॅटरीज, सोलर वेफर, सेल मॉड्यूल्स अशा विविध क्षेत्रात जिंदाल ग्रुप 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहे। स्टील, विद्युत वाहनं, अन्न आणि पेय, संरक्षण, मेटल्स, हरित ऊर्जा, सौर उपकरणं, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, करमणूक, लॉजिस्टिक, सायबर सिक्युरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक क्षेत्रातील मोठी गुंतवणूक पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या नावावर केली आहे। मुंबई ते गडचिरोली अशी संपूर्ण महाराष्ट्रात ही गुंतवणूक होणार आहे। तसंच महाराष्ट्राच्या चौफेर विकासासाठी स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी, इनोव्हेशन सिटी तयार करण्यासाठीही चर्चा झाली। दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ही 6.25 लाख कोटींची गुंतवणूक पाहायला मिळते। तर दावोसमध्ये महाराष्ट्रानं गुंतवणुकीचे 6.25 लाख कोटी रुपयांचं सामंजस्य करार करून ही मोठी कामगिरी केली आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं कौशल्य पाहायला मिळालं। या एमओयूच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, पेट्रोकेमिकल्स, पॉलिएस्टर, रिन्युएबल एनर्जी, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, रिटेल, डेटा सेंटर आणि टेलिकम्युनिकेशन, हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल आणि रिअल इस्टेट अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून चाललेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट जनरेशन होणार आहे। जवळपास 3 लाख लोकांना जॉब्स मिळू शकतील। आणि आता बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेगळ्या लुकची। जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस सध्या स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आहेत। दावोसमधून लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरत आहेत। याच बिझी शेड्यूलमधून खास वेळ काढून फडणवीसांनी काही निवांत क्षण सुद्धा अनुभवले। यॉर्डमध्ये बसून त्यांनी दावोसच्या नदीमध्ये फेरफटका मारला। एरवी जॅकेटमध्ये वावरणारे फडणवीस इथं काळ्या रंगाच्या गळाबंद फुल विंटर सूटमध्ये एकदम बिझनेस टायकून दिसत होते। Thank you.